नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला जुनं ब्लाऊज कपड्यावर ठेवून कपडा कसा कटिंग करायचा आणि शिलाई कशी करायची ते सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। तुम्हाला जर ब्लाऊजची अजिबात कटिंग आणि स्टिचिंग येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग नक्की येईल आणि तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकाल। तर बघा, हा ब्लाऊज शिवला मी, खूप छान फिनिशिंग आलेली आहे बघा आणि अंगातही खूप छान बसलेला आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून बघा, तुमचीही कटिंग आणि स्टिचिंग खूप व्यवस्थित येईल। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा ब्लाऊज घेतला मी मापाला आणि हा 80 सेंटीमीटरचा ब्लाऊजचा पीस आहे। तर याच्यावरच आज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजच्या हुका लावून घेऊया आणि ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं बघा। अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं, बॅक पार्टच्या साईडने फोल्ड करायचं। आणि आता या ब्लाऊज पीसची आपण घडी टाकूया। तर बघा, अशा प्रकारे डबल फोल्डमध्ये मी घडी टाकलेली आहे आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर आता हा ब्लाऊज आपण पिसावर ठेवायचा आहे। त्या अगोदर आपण खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेऊन रेष ओढून घ्यायची। अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची आणि या रेषेपासून वरच हा ब्लाऊज ठेवायचा आणि ब्लाऊजचे जॉईंट जिथे जिथे आहे तिथे पॉईंट टाकायचे। तर बघा, गळ्याच्या साईडने इथे एक पॉईंट टाकायचा, शोल्डरच्या साईडने इथे एक पॉईंट टाकायचा आणि मुंड्याच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची। हा गळा खूप डीपमध्ये आहे तर गळा उंची मी थोडी वरी घेतलेली आहे, कमी घेतलेली आहे। तर आता इथे ह्या अशा रेषा ओढून घ्यायच्या। इथे मुंडा जॉईन करून घ्यायचा। अशा प्रकारे मुंड्याचा गोल शेप द्यायचा। इथे गळा रुंदी जरा जास्त असेल तर याच्यामध्ये पाव इंच मायनस करायची, म्हणजे आपल्याला पायपिंगची पट्टी लावायसाठी पाव इंच लागेल शिलाईसाठी, तर तिथे पाव इंच कमी घ्यायचं। तर इथं बघूया गळा रुंदी किती आहे वरची, तर 2.25 आहे। तर खालच्या साईडने 2.5 इंच घेऊन अशा प्रकारे बॉक्स तयार करून त्यामध्ये गळ्याचा शेप द्यायचा। तर मी गोल गळ्याचा शेप दिला। आता हा बॅक पार्ट कट करून घ्यायचा। शोल्डरच्या साईडने पाव इंच एक्स्ट्रा आणि इथे पाव इंच एक्स्ट्रा घेऊन ही कटिंग करायची बॅक पार्टची। अशा प्रकारे फोल्ड करून पाठीवरचा टक्स पॉईंट काढायचा। आता याच घडीवर आपण, याच कपड्यावर आपण फ्रंट पार्टची कटिंग करायची। तर बघा, हा बॅक पार्ट जसा आहे तसंच ठेवायचा, खालच्या साईडने 1 इंच वाढवायचा आणि मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचा बघा। आणि जशी आहे तशीच बॅक पार्टची मार्किंग करून घ्यायची बाकीची। गळ्याच्या साईडने जी गळा रुंदी आहे बॅक पार्टची तीच ठेवायची आणि गळ्याच्या साईडने गळा उंची मी 6 इंचची घेतली फ्रंट पार्टची आणि गळ्याचा गोल शेप दिला। आता इथे खालच्या साईडने क्रॉस पट्टीसाठी माप टाकायचं, तर 3 वर घेतलं, दुसऱ्या साईडने 2.5 इंच। आता याला जॉईन करायचं, हे दोन्ही पॉईंट जॉईन करायचे। आता इथे अर्धा इंच घेऊन अशा प्रकारे गोल शेप द्यायचा। आता इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकायचे, तर इथे टक्स पॉईंट टाकला मी 3.5 इंचावर गळ्याच्या साईडने, इथे 2.5 इंचावर, इथे पण 2.5 इंचावर टाकला मी। टक्स उंची घेतली 2.5 इंच ही। आता या 2.5 इंचाच्या टक्सपासून 1.5 इंचावर पॉईंट करायचे। 1.5 इंचचा अंतर सोडून पॉईंट करायचे। आता हे चारही पॉईंट जॉईन करायचे। इथे मुंड्याच्या साईडने अर्धा इंचचा गोल शेप द्यायचा फ्रंट पार्टचा। आता ही मार्किंग कट करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही मार्किंग कट करा।
तर या क्रॉसपट्टीला अशा प्रकारे उचलून 4 फोल्ड करायचे आणि ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. बघा आपली 4 फोल्डमध्ये क्रॉसपट्टी कट झालेली आहे. आता टक्सची मार्किंग दुसऱ्या पार्टवरही काढायची आहे. तर हे पार्ट एकमेकावर ठेवून अशा प्रकारे थोडीशी थाप मारून हे बघा दुसऱ्या साईडनेही अशा प्रकारे मार्किंग करायची. तर टक्सचे पॉईंट आखून घेतले मी. आता बघा बाहीची कटिंग करूया. तर बघा हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे. कपडा थोडा तिरकसमध्ये आहे, तर याला सरळ करून घ्यायचं आणि आता याला हे डबल फोल्ड आहे ते 4 फोल्डमध्ये करायचा आणि याची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवली. तर बघा बाहीला आपल्याला समोरच्या बाजूनं मुडपोयसाठी 1.5 ते 2 इंच कपडा लागतो. तर मी इथे 1.5 इंच घेतला आणि याला पिन लावून घ्यायची. आता ही ब्लाऊजची बाही जशी आहे तशीच कपड्यावर ठेवायची. फक्त शोल्डरच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. आपल्याला जॉईन करायसाठी लागेल. इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. बघा अशा प्रकारे बाहीला शेप देऊन घ्यायचा. आता इथं अर्धा इंचचा खोल शेप द्यायचा बाहीचा. तर बघा बाहीची मार्किंग झालेली आहे. तर आता ही कट करून घ्यायची. इथे एक छोटासा कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला मुडपोयचं कुठून ते स्टिचिंगच्या वेळेस लक्षात राहील. आता हा अर्धा इंचचा गोल शेप पण कट करून घ्यायचा. बघा बाहीची कटिंग कंप्लीट झाली. आता आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या. बघा तर कशा पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या ते बघा तुम्ही. तर हा उरलेला ब्लाऊजचा पीस आहे. तर याच्यावर आपण आता पायपिंगच्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढायच्या. तर बघा 1.5 इंचच्या ह्या पायपिंगच्या पट्ट्या काढून घेतल्या मी. आता आपल्याला बॅक पार्टला जी कमरेच्या साईडने पट्टी लागते ती 1.5 इंचाची पट्टी काढायची. ही 4 इंच रुंदीची लूप पट्टी आणि ही 2 इंच रुंदीची हुक पट्टी. ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता तुम्हाला याची स्टिचिंग दाखवते. अगोदर आपण बॅक पार्टवर जे पॉईंट काढलेले आहे त्या टक्सचे ते 4-4 इंच वरती घेऊन अशा प्रकारे. तर बघा 4-4 इंचाचा टक्स पॉईंट घेऊन रेष ओढले. तर इथेही अर्धा इंचाचा शिलाई मार्जिन घेऊन टक्स द्यायचा. तर बघा दोन्ही साईडने टक्स दिले मी. आता इथे कमरेच्या साईडने पट्टी जोडायची. तर 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची. बघा शिलाई झाली टाकून. आता इथे दाबटीप मारायची. दाबटीप मारून झाली. इथे आता थोडासा 1/2 इंच कपडा मोडून काठीने पट्टीच्या काठीने शिलाई मारायची. तर बघा हा बॅक पार्ट साईडला ठेवूया. आता जे आपण टक्सची मार्किंग केलेली आहे त्याच्यावरच 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन टक्स टाकून घ्यायचे चारी पण. तर बघा अशा प्रकारे चारी पण टक्स टाकून घेतले मी. एकच शिलाई मारलेली आहे. तुम्ही हवे तर 2 शिलाया मारू शकता. तर अशा प्रकारे दुसराही पार्ट रेडी करायचा. दोन्ही पार्ट रेडी केली मी. आता याला क्रॉसपट्टी जॉईन करायची. तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी 1/2 इंच मार्जिन घेऊन डबल फोल्डची क्रॉसपट्टी जॉईन करायची आणि आता हिला दाबटीप मारून घ्यायची. कपडा कट करून घ्यायचा. क्रॉसपट्टी जॉईन करायची. दोन्ही क्रॉसपट्ट्या जॉईन झाल्या. दोन्ही पार्ट रेडी केले मी.
आता याला हुकपट्टी लावून घ्यायची बघा. खालच्या साईडने अर्धा इंच मोडपून हुकपट्टी ठेवायची अशा प्रकारे आणि पाव इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची. आता इथे दाबटीप मारायची. पट्टीला आतल्या साईडने मोडपून किनाऱ्याने एक शिलाई मारायची. थोडंसं मोडपून पट्टीच्या किनाऱ्याने इथे शिलाई मारायची बघा. हुकपट्टी जॉईन झाली. गळ्याच्या साईडने उरलेला कपडा कट करून घ्यायचा. आता दुसऱ्या साईडने लूपपट्टी जॉईन करायची. पट्टीच्या खालच्या साईडने अर्धा इंच कपडा मोडपून शिलाई मारून घ्यायची. आता अशा प्रकारे पट्टीला डबल फोल्ड मारायचं आणि फ्रंट पार्ट असा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची बघा. वरच्या साईडने अशा फोल्ड करून मधोमध शिलाई मारून घ्यायची. गळ्याच्या साईडने जो कपडा उरलेला ते कट करून घ्यायचा बघा. हुक लूप पट्टे दोन्ही जॉईन तयार केले मी. आता हे पार्ट दोन्ही एकमेकाला जोडून बघायचे कमी जास्त झाले का, तर नाही झाले, अगदी व्यवस्थित आले. तर आता हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि हा फ्रंट पार्ट असे उलटे ठेवून शोल्डरवर अर्ध्या इंचाची शिलाई मारायची. डबल टिप मारून घ्यायची. तर बघा आता आपण गळ्याला पायपिंगच्या पट्ट्या लावूया. तर ह्या ज्या आपण पट्ट्या काढलेल्या त्या पायपिंगच्या क्रॉसमध्ये त्याला असं क्रॉसमध्ये जॉईन करायची. हे आता पाव इंच मोडपून पट्टीवर शिलाई मारून घ्यायची. तर बघा पट्टीवर पूर्ण पट्टीवर शिलाई मारून घेतली मी. आता इथे अर्धा इंच मोडपून ही पट्टी गळ्याला जॉईन करायची बघा. गळ्याच्या साईडने पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी जॉईन करायची. शोल्डरपाशी थोडीशी पट्टी खेचत घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर खाली उतरत नाही आहे आणि पायपिंग व्यवस्थित गोल येते. जिथे गोल आकार आहे तिथे असं हलकासा हात फिरून घ्यायचा. दोन्ही हाताने थोडासा असा कपडा फिरवत घ्यायचा. अगदी गोल येते आणि कुठेही पायपिंग उलटी पडत नाही. तर बघा पायपिंगची पट्टी जॉईन केली मी. इथे अर्धा इंच मोडपून शिलाई मारून घेतली. इथं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि ही शिलाई अशी वरच्या साईडने करून हा कपडा असा मोडपून पायपिंग करायची बघा. खूप सोपी पद्धत आहे ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायची. तुम्हाला जर अजिबातच ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग अगदी व्यवस्थित येईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा पूर्ण ब्लाऊजला पायपिंग झाली. आता इथे आपल्याला लूप बनवायचे मशीनवरच. तर बघा 5 लूप बनवून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे अशाच प्रकारे लूप बनवून घ्या. तुमच्या ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर तुम्ही 6ही लूप बनवू शकता. माझ्या ब्लाऊजची उंची कमी आहे म्हणून मी 5च टाकले. तर बघा ब्लाऊजची पायपिंगसुद्धा झाली आणि लूप बनवूनसुद्धा झाली. तर अशा प्रकारे आता
बाहीला इथे पाव इंच शिलाई मारून घ्यायची बघा, पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि आपण जिथे कट मारला होता तिथपर्यंत अशा प्रकारे बाही मोडपून घ्यायची आणि एक टिप मारून घ्यायची. सेम अशाच प्रकारे दुसरी ही बाही तयार करून घ्यायची. दुसरी ही बाही अशाच प्रकारे रेडी केली. आता दोन्ही बाह्या एकमेकावर ठेवून बघायच्या व्यवस्थित आल्या का नाही. तर अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत. तर इथे वरच्या साईडने एक छोटासा कट मारून घ्यायचा मधोमध. जिथे कुठे कमी जास्त वाटले तिथे छाटून घ्यायची. बाहीचा समोर भाग जो आहे त्याला अशी मार्किंग करून घ्यायची. बघा, शोल्डर कुठेही कमी जास्त झाले तिथे व्यवस्थित करून घ्यायचं. आणि आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून बघायचे कमी जास्त आहे का. तर व्यवस्थित आहे. तर थोडंसं इथेच एक्स्ट्रा झालेलं आहे, दुसऱ्याही साईडने बघायचं. जिथे कुठे कमी जास्त असेल ते बरं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि आता ही बाही जिथे आपण कट मारलेला आहे तिथून एकदम व्यवस्थित असे जोडून घ्यायची. कमी जास्त असेल तर बघून घ्यायची. तर बाही थोडीशी कमी पडत होती, पण काही हरकत नाही, एवढ्यातही ॲडजस्ट होऊन जाईल. तर बघा, अशा प्रकारे बाही जोडून घेतली मी. आता हे बाहीवर डबल टिप मारून घ्यायची. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने ही बाही जोडून घ्यायची. आता ह्या दोन्ही स्लीव बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या व्यवस्थित आल्या की नाही. अशा प्रकारे बॅक पार्ट डबल फिरवायचा आणि त्याचा मधोमधचा पॉईंट काढायचा आणि त्याला हुक लूप पट्टी जॉईन करून अशा प्रकारे एक पिन लावून घ्यायची. बघा, पिन लावून घेतली आणि आता व्यवस्थित बघायचं कुठे कमी जास्त असेल तर इथे एक शिलाई टाकून घ्यायची अशा प्रकारे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे कट करायचा. दुसऱ्या साईडने शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे कट करून घ्यायचा. आणि आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं बघा. आणि कडेने एक फिनिशिंगची शिलाई मारायची. दोन्ही साईडने सेम अशाच प्रकारे फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची. तर बघा, दोन्ही साईडने फिनिशिंगची शिलाई मारून झाली. तर आता ब्लाऊज अशा प्रकारे जोडून बघायचं किती उरते ते. तर बटणमधून घ्यायचं बघा किती उरलं ते. तर 1 इंचचं उरलेलं आहे. अशा प्रकारे बाहीला बाही जोडून बघायची आणि जिथे बाहीची शिलाई आहे जुन्या ब्लाऊजची तिथे मार्किंग करायची. इथे कमरेच्या साईडने 1 इंच आणि जुन्या ब्लाऊजचा मुंडा अशा प्रकारे ब्लाऊजला जोडून बघायचं. अशा प्रकारे रेष ओढून फिटिंगची शिलाई टाकायची बघा. ती व्यवस्थितपणे फिटिंगची शिलाई मारायची. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन पण दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने फिटिंग करून ब्लाऊजची पूर्ण शिलाई झाली बघा.